ज्या झाडाखाली तुम्ही उभे आहात, ते झाड असा विचार करतंय का की तुम्हाला श्वास घ्यायचा आहे की नाही? ते तरीही देतच राहतं. तुम्हाला श्वास घ्यायचा आहे की नाही हे तुमच्यावर आहे. झाड अशा निवडी करत नाही, ते फक्त देतं. तुम्हाला किती श्वास घ्यायचा आहे हे तुमच्यावर अवलंबून आहे. लोक ते नीट स्वीकारणार नाहीत, म्हणून मी देणार नाही. अशा फालतूपणात पडू नका. देणं हे तुमचं काम आहे. जर त्यांच्याकडे समज असेल तर ते स्वीकारतील. जर त्यांना तुमच्या कचऱ्याची गरज नसेल तर ते स्वीकारणार नाहीत. त्यांना त्याची गरज नसेल. ते स्वतःमध्येच पूर्ण असतील. त्यांना त्याची गरज नसेल किंवा ते स्वीकारण्याची समज त्यांच्याकडे नसेल, त्याने काही फरक पडत नाही. ते तुमच्यासाठी नाहीये. तुम्हाला फक्त ते सतत करत राहण्याचा आनंद माहीत आहे. बस एवढंच. सद्गुरू, मला भक्तीच्या बाबतीत खूप अडचण येत आहे आणि तुम्ही सांगितलेल्या गोष्टींबद्दल मी जे काही वाचता येईल ते वाचत आहे. आणि इथल्या प्रत्येकाला भक्ती म्हणजे काय, भक्ती म्हणजे काय असं विचारून वेडं करून सोडलंय. आणि मला आशा आहे की तुम्ही मला हे अशा प्रकारे समजावून सांगाल की मला ते समजेल. तुम्हाला भक्ती समजून घ्यायची आहे की भक्ती जाणायची आहे? तुम्हाला भक्ती जाणायची आहे. भक्ती जाणून घेणं ही एक गोष्ट आहे. भक्ती समजून घेणं ही एक पुस्तकी गोष्ट आहे. भक्ती म्हणजे अशी स्थिती की जिथे तुम्ही उरत नाही. हा बुद्धिमत्तेचा एक वेगळा आयाम आहे. जिथे तुमची बुद्धिमत्ता अशा टप्प्यावर पोहोचली आहे की तुम्हाला समजतं. जर तुम्ही तुमच्या आयुष्यात पुरेसा प्रयत्न केला असेल तर तुम्हाला समजेल की हे शरीर, हा मेंदू, हा फक्त इतकंच करू शकतो. पण इथे असं काहीतरी आहे जे यापेक्षा खूप मोठं आहे. जर तुम्हाला हे समजलं तर तुम्ही स्वतःला आणखी आणखी मोठं करणार नाही. स्वतःला कमी कमी करत जाल. जेव्हा तुम्ही शून्य होता तेव्हा तुम्ही स्वाभाविकपणे भक्तिमय होता. भक्ती म्हणजे तुम्ही अस्तित्वाला तुमच्यातून वाहू देता. तुम्ही अस्तित्वाच्या कृपेला तुमच्यातून वाहू देता. बुद्धी म्हणजे तुम्ही प्रत्येक गोष्टीचे लाखो तुकडे कराल आणि तुम्हाला वाटेल की तुम्हाला ते समजलंय. त्यामुळे समजून घेण्याचा प्रयत्न करू नका. तुम्हाला ते पान माहीत आहे का? ते पान जे फक्त 2 दिवसांपूर्वीच आलंय. तुम्हाला हे पान समजलंय का? समजलंय का? का? तुम्ही सायन्स ग्रॅज्युएट नाही आहात. तुम्ही या पृथ्वीवरचं सगळं जीवशास्त्र अभ्यासलं तरी तुम्हाला ते काय आहे हे कळणार नाही. तुमच्या समोरून आत्ता सरपटणारी ती मुंगी. तुम्हाला ही मुंगी समजली आहे का? तुम्हाला ही मुंगी पूर्णपणे समजली आहे का? नाही. तुम्हाला या अस्तित्वातील एका अणूची तरी समज आहे का? अगदी परमाण्विक कणाबद्दल तरी तुम्हाला पूर्ण माहिती आहे का? मग जेव्हा तुम्हाला जाणवतं की इथल्या सर्व गोष्टी तुमच्या पलीकडच्या आहेत. एक मुंगी, ती ज्या प्रकारे बनली आहे, तिची यंत्रणा जरा पहा. तिचे ते 8 पाय, ते एकमेकात न अडकता किती कार्यक्षम पद्धतीनं चालतात. फक्त तिची साधी यंत्रणा तुम्ही समजू शकत नाहीये. इतर पैलू तर लांबच राहिले. मग जर तुम्हाला दिसलं की इथल्या सर्व गोष्टी तुमच्या आकलनापलीकडे आहेत, पानापासून अणूपर्यंत, मुंगीपासून अणूपर्यंत, परमाण्विक कणापर्यंत सर्व काही तुमच्या आकलनापलीकडे आहे, मग तुम्ही जे काही पाहता त्यासमोर नतमस्तक होणं तुमच्यासाठी स्वाभाविक नाही का? तुम्हाला वाटतं की तुम्हाला सगळं कळलंय,
म्हणून आता तुम्ही भक्ती समजून घेण्याचा प्रयत्न करत आहात. तुम्ही काहीही समजून घेऊ शकत नाही, पण तुम्ही सर्व काही अनुभवू शकता जर तुमची इच्छा असेल आणि तुम्ही खुले असाल. भक्ती म्हणजे तुम्ही जीवनासाठी पूर्णपणे उघडेद्वार आहात. एक भक्त. एकदा का तुम्ही स्वतःची ओळख तुमच्या बुद्धीशी जोडली की लगेच भक्ती ही एक मूर्खपणाची गोष्ट वाटू लागते. अर्थात बरेच भक्त मूर्ख असतात, किंवा बरेच मूर्ख लोक आपण भक्त असल्याचा दावा करतात. या पृथ्वीवरचे बरेच मूर्ख जे पूर्ण भीतीने भरलेले आहेत ते स्वतःला भक्त म्हणवतात. भारतात हा शब्द समानार्थी झाला आहे, भयभक्ती. म्हणजे ते शब्द वापरत आहेत. भय म्हणजे भीती. ते हे दोन शब्द जणू काही एकच असल्यासारखे उच्चारतात. जर तुमच्यात भीती असेल तर साहजिकच तुमच्यात काहीच भक्ती नाही. जर तुम्ही भक्तीत असाल तर तुमच्यात भीती असूच शकत नाही. तुमच्यात भीती असूच शकत नाही जर तुम्ही भक्तीच्या अवस्थेत असाल तर. पण आता लोक या दोन गोष्टींना, ज्या एकमेकांच्या पूर्णपणे विरुद्ध आहेत, त्यांना एकच समजतात, कारण ते त्यांच्यासाठी सोयीचं आहे. ही एक सामान्य समज बनली आहे. कारण सर्व प्रकारचे मूर्ख, सर्वात मूर्ख लोक या धर्तीवरचे भक्त असल्याचा दावा करतात. मूर्खपणा म्हणजे भक्ती नाही. भक्ती हा बुद्धिमत्तेचा एक वेगळा आयाम आहे. ज्यानं हे समजलं आहे की बुद्धी हे एक मर्यादित साधन आहे. याच्या सहाय्याने तुम्ही जग समजू शकत नाही. जर तुम्ही या बुद्धीला तिच्या मर्यादेपर्यंत ताणलं तर तुम्हाला स्पष्टपणे लक्षात येईल की याच्या सहाय्याने तुम्ही फक्त जगात टिकाव धरू शकता. याच्या सहाय्याने तुम्ही टी पार्टीत हुशार दिसू शकता. याच्या सहाय्याने तुम्ही पैसे कमवू शकता. याच्या सहाय्याने तुम्ही नोकरी मिळवू शकता. पण याच्या सहाय्याने तुम्ही अस्तित्वाला जाणू शकत नाही. हे समजायला फार वेळ लागत नाही. जर तुम्हाला हे समजलं तर तुम्ही स्वाभाविकपणे नतमस्तक व्हाल आणि भक्त बनाल. हे काही नाटक नाहीये. तुमच्यातल्या फालतूपणाचा अभाव म्हणजे भक्ती. जेव्हा तुमचा फालतूपणा थांबतो तेव्हा भक्ती असते. भक्ती ही काही एक कृती नाहीये. मंदिरात जाऊन पूजा करणं किंवा चर्चमध्ये प्रार्थना करणं किंवा डोकं खाली पायवर करून उभं राहणं ही भक्ती नाहीये. ते प्रयत्न करत आहेत. आपली भक्ती जागृत करत आहेत. भक्ती म्हणजे तुम्ही स्वतःच्या मर्यादा पाहिल्या आहेत आणि अस्तित्वाची अथांगता पाहिली आहे. याच्या आणि त्याच्या तुलनेत हे खूपच लहान वाटतं, अतिशय सूक्ष्म. मग साहजिकच तुम्ही भक्त व्हाल. दुसरा कोणता मार्ग नाही. तुम्हाला हे समजतं की तुम्ही जे आहात त्या लहानपणाशी स्वतःला जोडून घेणं हाच तुमच्यातला एकमेव अडथळा आहे आणि तुम्ही स्वतःपासून रिते व्हाल. जेव्हा तुमच्यात तुम्ही उरत नाही तेव्हा तुम्ही भक्त आहात. दुसरा कोणताही मार्ग नाही.